धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात जीवन संजीवनी कार्यशाळा, पोलिसांना प्रथमोपचार व CPR प्रशिक्षण, रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण 10% कमी करण्याच्या उद्दिष्टाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर वैद्यकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जीवन संजीवनी या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, ज्यात डॉक्टर रवी वानखेडे, डॉक्टर दीपक शेजवळ, डॉक्टर योगेश बोरसे, डॉक्टर हुसैनी लाली व डॉक्टर अमित पाटील यांनी डमी रुग्णाच्या सहाय्याने बेसिक लाईफ सपोर्ट CPR, जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे उचलणे, स्ट्रेचरवर हलवणे व श्वसन तंत्र यांचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवले. राष्ट्रीय महामार्गावरील व घातक अपघातप्रवण पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना गोल्डन अवर मध्ये अपघातग्रस्तांना योग्य उपचार देता यावेत यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच IMA तर्फे संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक मेडिकल किट प्रदान करण्यात आली, कारण पोलीस अंमलदार हेच घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे फर्स्ट रिस्पॉन्डर असल्याने या उपक्रमामुळे पोलीस दलाची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढून अनेक मौल्यवान जीव वाचवण्यास निश्चितच मदत होईल. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. श्वास बंद पडलेला असतो. आता जसा हा दिसतोय मॅनिकिन किंवा आपले डमी दिसते आपल्याला समोर, आपला पेशंट कधी असा सापडणार नाही रस्त्यावर. आपल्याला पेशंट छिन्न अवस्थेत सापडतो, कुठल्या तरी वेगळ्याच पोझिशन मध्ये असतो, रस्त्यावर पडलेला असतो. तर आपली पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपली स्वतःची सेफ्टी आणि पेशंटची सेफ्टी दोघांची काळजी घ्यायची. या सगळ्या क्रिया आपण रस्त्यावरती इमिजिएटली करू शकत नाही. तर त्यावेळेस आपल्याला पेशंटला सेफ जागेवरती नेणं गरजेचं असतं. तर सेफ जागेवर नेण्यासाठी ऍक्सिडेंटच्या पेशंटला हलवणं खूप जिकिरीचं काम असतं. तर ते कसं हलवायचं ही एक महत्वाची स्किल असते. बऱ्याचदा काय होतं की हलवतानाच इतकी इंजुरी होते की तो प्रायमरी इंजुरीने पेशंट मरण्याच्या ऐवजी हलवण्याच्या चुकीच्या पद्धतीने हलवण्यामुळे पेशंटचा जीव जात असतो. सगळ्यात महत्वाचं काय असतं, जेव्हाही ऍक्सिडेंट होतो तेव्हा जनरली पेशंटला मानेला मार लागतो आणि मानेच्या मणक्यातून आपलं पूर्ण शरीर कंट्रोल होत असतं. जर या मानेच्या मणक्यातून जो मेरुरज्जू जात असतो, जे स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यावरती प्रेशर आल्याने बाकी पूर्ण शरीर पॅरलाइज होत असतं किंवा शिथिल होत असतं. तर ते आपल्याला सगळ्यात आधी अवॉइड करायचं असतं, टाळायचं असतं. तर ते कसं टाळायचं, पेशंटला शिफ्ट कसं करायचं याचे मी तुम्हाला एक छोटंसं प्रात्यक्षिक दाखवणार.